नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा महाराष्ट्र CET ओके. तर जो काही लास्ट लेक्चर आपण डिस्कशन केला, आपण युनिट्स अँड मेजरमेंट ओके 01 जो काही लेक्चर होता आपला फर्स्ट क्रमांकाचा लेक्चर, त्या इंट्रोडक्शनमध्ये आपण खूप छान एका सुंदर वाक्यानं आपण सुरुवात केली होती. त्या वाक्यामध्ये जो काही फिजिकल क्वांटिटी हा शब्द आला होता ओके, तो शब्द आपण पूर्णपणे समजून घेतला ओके. ज्याही ओके म्हणजे आपण चालता बोलता आपल्या डे टू डे लाईफमध्ये जिथे जिथे किती शब्द येतो ओके, मेजरमेंट जिथे जिथे मेजरमेंट आहे तिथं किती शब्द येतो. मग जी गोष्ट मेजर करत आहोत ती फिजिकल क्वांटिटी झाली. इथे लक्षात, जी गोष्ट तुम्ही मेजर करताय, मेजर करण्यासाठी विशिष्ट इन्स्ट्रुमेंट राहते. टाईम मेजर करण्यासाठी आपल्याकडे वॉच असते, वेट मेजर करण्यासाठी आपल्याकडे वेईंग मशीन असते, ठीक आहे. लेंथ मेजर करण्यासाठी आपल्याला स्केल पट्टी असते, मीटर स्केल असते ओके. जी पण क्वांटिटी आपण मेजर करतो एखाद्या इन्स्ट्रुमेंट्सनी, सरळ सोप्या भाषेत ओके, जी पण क्वांटिटी आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंट्सनी काय करतो मेजर, दॅट इज नथिंग बट फिजिकल क्वांटिटी. क्लिअर. मग त्या फिजिकल क्वांटिटीचे आपण प्रकार बघितले, फंडामेंटल, डिराइव्ड आणि सप्लिमेंटरी. मग फंडामेंटल म्हणजे काय, जसं की बेसिकली बाराखडीमध्ये शब्द अ आ इ उ ओके, हे जे काही अल्फाबेट्स आहे ओके बाराखडी आपल्या मराठीचे, तर हे झाले फंडामेंटल्स. याच्यापासून वर्ड्स हे ते सगळ्या गोष्टी झाल्या. सुरुवात लँग्वेजची सुरुवात, तर तसंच फिजिकल क्वांटिटीची सुरुवात त्या 7 फिजिकल क्वांटिटीपासून सुरू होते, म्हणून त्यांना आपण बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज म्हटलं. मग त्यानंतर येतो डिराइव्ड, ज्या फिजिकल क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड्स राहतात. त्यानंतर येतात सप्लिमेंटरी ओके. सप्लिमेंटरी फंडामेंटल तर आहे, परंतु ते डायमेन्शनलेस आहे ओके. या सगळ्या गोष्टी बघा, पुढं आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करतच चालणार ओके. बघा युनिट्स अँड मेजरमेंट 02 या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहे डायमेन्शन्सबद्दल ओके. कशाचं डिस्कशन करणार आहे आपण, डायमेन्शन्स. व्हॉट इज डायमेन्शन्स ओके. डायमेन्शन काय, मग डायमेन्शनचे डेफिनेशन बघा डायमेन्शनचे पहिले सर्वप्रथम आपण डेफिनेशन बघूया. द फिजिकल क्वांटिटीज, the physical quantities, the dimensions no sorry बघा the dimensions of the physical quantities, the dimension of the physical quantities okay, are the powers to which fundamental quantities have to be raised. कशासाठी, to represents the physical quantities. बघा डेफिनेशन आहे, अतिशय सोपे आहे आणि या डेफिनेशनचा अर्थ पण इतका सोपे आहे. बघा डेफिनेशनचा अर्थ बघून घ्या. बघा व्हॉट इज डायमेन्शन आहे की नाही. आपण आज डायमेन्शन शिकत, तर पहिला आपला प्रश्न तोच राहिला पाहिजे की व्हॉट इज डायमेन्शन. बघा द डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी ओके. पहिल्या वाक्यात काय समजलं की डायमेन्शन कोणाची राहते, फिजिकल क्वांटिटीजची. डायमेन्शन कोणाची राहते, फिजिकल. द डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी. क्लिअर ओके. अर्ध बघा, आता अर्थ सांगत आहे बघा डायमेन्शनचा अर्ध. बघा इथून अर्थ सांगताय की फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स म्हणजे काय, अर्ध powers to which the fundamental quantities have to be raised to represent the physical quantities. बघा डायमेन्शन्स म्हणजे फिजिकल डायमेन्शनमुळे काय होते, फिजिकल क्वांटिटीज रिप्रेझेंट केल्या जातात. क्लिअर कर. बघा एकदम डेफिनेशनपर्यंत येऊ आपण ओके. डायमेन्शन्स म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी काय करू शकतो आपण, रिप्रेझेंट. मग फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट कशात करायच्या, तर फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट कशात करायच्या, फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये. कशात रिप्रेझेंट करायच्या, फंडामेंटल्स. आणखी एक शब्द वापरला आहे, पॉवर्स टू द फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे. म्हणजे डायमेन्शन्स म्हणजे फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करणे. फिजिकल क्वांटिटी कशात रिप्रेझेंट करणे, फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये रिप्रेझेंट करणे. दिस इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ डायमेन्शन्स. दिस इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ डायमेन्शन.
डायमेन्शन्स म्हणजे काय? ओके, डायमेन्शन्स एक फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन. काय म्हटलं मी? डायमेन्शन हे फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन्स आहे. रिप्रेझेंट कसं करायचं? ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज राहतात त्यांच्या पॉवर्समध्ये रिप्रेझेंट करायचं. कसं रिप्रेझेंट करायचं? त्यांच्या पॉवर्समध्ये. ठीक आहे. मग आता ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहे, ओके, आपल्याला फॉर द कन्व्हिनियन्स, बघा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, ओके, फॉर अवर कन्व्हिनियन्स, ओके, फॉर अवर कन्व्हिनियन्स represents the fundamental okay physical quantities in symbolic form. ठीक आहे. कारण की बघा आपल्याला डायमेन्शन्स म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायचं आहे. क्लिअर? फिजिकल क्वांटिटी कशात रिप्रेझेंट करायच्या आहे? फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, मग फंडामेंटल जे काही 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे, ओके, ते एक सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करू. ओके, म्हणजे आपल्याला रिप्रेझेंट करायला सोपं आहे. बघा जसं बघा इकडे बघा, इथं घेऊ आपण 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. आणि त्यांचं घेऊ आपण इकडे सिम्बॉल्स. काय घेऊ आपण इकडे? सिम्बॉल. बघा फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी घेऊन घेऊ आपण. ठीक आहे. लेंथ घेऊ. ओके, लेंथ आपण रिप्रेझेंट करायची कॅपिटल एलनी. ठीक आहे. आफ्टर दॅट घेऊ आपण टाईम. आपण काय घेऊ नाम? तर टाईम रिप्रेझेंट करायचं कॅपिटल टी. ठीक आहे. त्यानंतर थर्ड घेऊ आपण मास रिप्रेझेंट करायचं कॅपिटल एम. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ घेऊ आपण टेम्परेचर. काय घेतलं आपण? टेम्परेचर रिप्रेझेंट करायचं आपण. एकतर बघा भरपूर ठिकाणी केल्विन घेतला आहे किंवा कुठे कुठे थीटा घेतला आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राच्या स्टेटबुकच्या टेक्स्टबुकमध्ये केस घेतलेला आहे. ठीक आहे. बघा त्यानंतर फिफ्थ घ्या करंट. ओके, करंटचं राहते कॅपिटल ए म्हणजे ॲम्पियर. ठीक आहे. त्यानंतर सिक्स्थ घ्या, काय राहते? इंटेन्सिटी. ठीक आहे. याचं युनिट राहते कॅन्डेला, तर त्यासाठी कॅपिटल सी. ठीक आहे. लास्ट आहे मोल ऑफ सबस्टन्स. ओके, किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स, सॉरी मोल नाही. ओके, कोणतं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, याचा भरपूर कमी यूज होईल आपल्याला. याला रिप्रेझेंट करायचं आपण MOL. ठीक आहे, त्याचा पॉवर. इथं लक्षात बघा डायमेन्शन्स म्हणजे काय? तर फिजिकल क्वांटिटीज रिप्रेझेंट करणे. पण फिजिकल क्वांटिटीज कशा रिप्रेझेंट करायच्या? फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये. ओके, आणि ज्या काही फंडामेंटल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात, आता जिथं लेंथची गोष्ट आला तिथं कॅपिटल यूज, जिथं टाईमची गोष्ट आली तिथं कॅपिटल टी यूज करा. म्हणजे जिथं आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी यूज करायच्या आहे तर त्यांची सिम्बॉलिक फॉर्म यूज करा. काय म्हटलं आहे? सिम्बॉलिक फॉर्म यूज करा. बघा ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी पॉज करून लिहून घ्या. ओके, आता बघा आपण नेक्स्ट जाऊया. ओके, आता एक्झाम्पल्स घेऊ. ओके, डेफिनेशन क्लिअर झाली. जे काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांना सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते आपल्याला क्लिअर झालं. बघा आता मी वाईप करतो. आता बघा एक एक्झाम्पल बघूया. बघा आपल्याला फिजिक्स शिकायचं म्हटलं की आपल्याला एक्झाम्पल मस्ट आहे. ठीक आहे. एखाद्या थेरीमागे जर आपण एक्झाम्पल्स यूज केले की ती गोष्ट आपली परमनंट पक्की होऊन जाते. ओके, महाराष्ट्र CET खूप काही कठीण एक्झाम नाही आहे, फक्त तुम्हाला टाईमचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. नेक्स्ट बघा एक एक्झाम्पल घेऊया आपल्याला. ओके, फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ. ओके, आपला जो काही क्वेश्चन राहणार तो काय राहणार? फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ ए given physical quantities. क्लिअर? बघा पहिला एक्झाम्पल घेऊ आपण. वेलॉसिटी. ठीक आहे. बघा वेलॉसिटी फिजिकल क्वांटिटी आहे की नाही? हो की नाही? बघा वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. ओके, डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला कशा तरी इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, टाईमसाठी पण कशा तरी. मग ज्या फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करतो, ज्या क्वांटिटीज आपण मेजर करतो त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. वेलॉसिटी फिजिकल क्वांटिटी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथे बघा डायमेन्शन्स फाइंड आउट करताना डायमेन्शन्स 2 वेनं फाइंड आउट करायचं.
एक तर त्या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला काय माहिती पाहिजे फॉर्म्युला, अदरवाईज त्याचं युनिट. बघा जसं वेलॉसिटी, वेलॉसिटी म्हणजे काय होते हो, डिस्प्लेसमेंट ओके पर युनिट टाईम. ओके अदरवाईज वेलॉसिटीचा जो काही युनिट आहे तो काय, डिस्प्लेसमेंट कशात मेजर करतो आपण, मीटरमध्ये. ठीक आहे, टाईम कशामध्ये करतो आपण, सेकंडमध्ये. येतं लक्षात. ओके तर माझं सजेशन असं आहे, जे काही फिजिकल क्वांटिटी राहते त्याच्या युनिटवरून आपण डायमेन्शन्स काढण्याचा प्रयत्न करायचा. ओके काय म्हटलं मी, त्यांच्या युनिटवरून. येतं लक्षात. जे काही फिजिकल क्वांटिटीज राहतात त्यांच्या फॉर्म्युल्यावरून पण आपण डायमेन्शन काढू शकतो, त्यांच्या युनिट्सवरून पण डायमेन्शन काढू शकतो. ओके बघा आपण हे एक्झाम्पल आता बघू. बघा आता बघा, आत्ताच तुम्हाला मी जे काही 7 फंडामेंटल क्वांटिटीज लिहून दिला त्यांचे सिम्बॉल्स लिहून दिले. ओके डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लेंथ. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लेंथ. आणि लेंथ कशाने मी आत्ता तुम्हाला लिहून दिलं होतं, कॅपिटल एल. ह्याच्या लक्षात. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लेंथ. लेंथ कशाने डिनोट करायचं, कॅपिटल एल. ओके टाईम तर काही नाही, टाईम आपण कशाने डिनोट केला तर कॅपिटल टी. ओके असं झालं. त्यानंतर काय करायचं, याला ब्रॅकेट लावायचं. ठीक आहे, आता काय करायचं आपण, हा टी वर घेऊन जायचा. ठीक आहे बघा एल ॲज इट इज आहे, टी जर वर शिफ्ट केला, बघा इथं एलचा पॉवर 1 आहे, टीचा पॉवर 1 आहे. टीचा पॉवर वर जर गेला तर काय येते, टीचा पॉवर -1. ओके बघा डायमेन्शनचे डेफिनेशन. ओके वेलॉसिटीचं हे काय झालं बेटा, डायमेन्शन. डायमेन्शन्स म्हणजे काय म्हटलं मी, फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करणे. फिजिकल क्वांटिटी मी रिप्रेझेंट केली कशामध्ये, फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये. कशामध्ये, फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये. बघा इथं एलचा पॉवर काय 1, इथं टीचा पॉवर काय -1. फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये. इथं लक्षात. डायमेन्शन्स म्हणजे काय, फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर्समध्ये रिप्रेझेंट करणे. इथं लक्षात. बघा झालं. ओके आता बघा आता या फिजिकल क्वांटिटीमध्ये ओके मासचा कुठंच रोल नाही दिसत आहे, तर मासचा रोल नाही तर आपण इथं लिहायचं m0. ओके एम म्हणजे काय, एम कशासाठी रिप्रेझेंट केला होता सिम्बॉल आपण, माससाठी. मासचा पॉवर 0, कारण की इथं मासचा बघा फॉर्म्युलामध्ये आणि युनिटमध्ये मासचा कुठे रोल आहे का, एम फॉर मास नाही रे बाबा, एम फॉर मीटर, लेंथ, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे ही झाली पहिली फंडामेंटल क्वांटिटी. ओके त्यानंतर बघा सेकंड घेऊ आपण, वेलॉसिटी ग्रेडियंट घेऊन घेऊ. बघा सेकंड काय घेऊ आपण, वेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे हे सगळे फिजिकल क्वांटिटीज आहे आपल्या बुकामधले, तुम्ही जसे जसे युनिट शिकणार तसे तसे. तर बघा वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय बेटा, वेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स. ठीक आहे वेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स. ठीक आहे बघा आत्ताच आपण वेलॉसिटीचं डायमेन्शन काढलं, तर मग ॲज इट इज पुट ठेवायचं. इथं लक्षात. वेलॉसिटीचं डायमेन्शन आपण आत्ताच काढलं, काय आहे L1 T-1 m पॉवर 0. ठीक आहे काही हरकत नाही. डिवायडेड बाय काय, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ. आणि लेंथ कशाने रिप्रेझेंट केलं होतं आपण, कॅपिटल एल. रिअरेंजमेंट करा. काय करायचं आता, रिअरेंजमेंट. बघा इथं एलचा पॉवर ऑलरेडी वर आहे. ओके हा एलचा पॉवर 1 वर गेला तर काय होते, एल पॉवर -1, टी पॉवर -1 आहे, एम पॉवर 0 आहे. रिअरेंज करा. बघा आता इथं एल बेस काय झाला, कॉमन. ओके +1 -1 0, टी पॉवर -1, एम पॉवर 0. दिस इज द डायमेन्शन फॉर वेलॉसिटी ग्रेडियंट. इथं लक्षात. ओके डायमेन्शन्स म्हणजे काय, तर डायमेन्शन्स म्हणजे फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन. मग रिप्रेझेंटेशन कसं करायचं, बघा मी 10 वेळा एवढं तुम्हाला प्रत्येक म्हणजे इतक्यादा रिपीट करण्याची काय म्हणजे गरज, म्हणजे डोक्यात पक्क झालं पाहिजे ती गोष्ट, कधीच विसरू नाही पाहिजे. डायमेन्शन्स म्हणजे काय, तर फिजिकल क्वांटिटीज रिप्रेझेंट करणे. फिजिकल क्वांटिटीज कशा रिप्रेझेंट करायच्या, फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर्स रेज करू. बघा फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर्स रेज करत आहोत. फक्त इथं फंडामेंटल क्वांटिटी न लिहिता त्यांचे सिम्बॉल्स यूज केले. आता इथं मला लेंथ, टाईम आणि मास लिहायला परवडते का, नाही, म्हणून आपण सिम्बॉल यूज करत आहे. क्लिअर. त्यानंतर बघा थर्ड, बघा आता घेऊ आपण डेन्सिटी. काय घेऊ आपण, डेन्सिटी. बघा एकतर बघा डेन्सिटीचं एकतर युनिट यूज करायचं, अदरवाईज काय यूज करायचं. आता मी दोन्ही पण यूज करत आहे, मी फॉर्म्युला पण यूज करत आहे. ओके मी युनिट्स पण यूज करत आहे. डेन्सिटी म्हणजे काय, मास ओके पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय, मास पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. आता डेन्सिटीचं युनिट काय आहे बेटा, बघा मासचं युनिट काय राहते, किलोग्रॅम. व्हॉल्यूमचं युनिट काय राहते, मीटर क्यूब. ओके बघा आता डायमेन्शन्स कसं घ्यायचं. बघा किलोग्रॅम म्हणजे काय, मास. किलोग्रॅम म्हणजे काय, मास.
मासचं बेटा सिम्बॉल काय यम. क्लिअर. युनिटवरून घ्यायचं, नेहमी फॉर्म्युलावरून नाही जायचं. फॉर्म्युलावरून म्हणजे एकदम तुम्हाला झिकझॅक करावं लागतं. युनिटमधून तुम्ही डायरेक्ट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. मास झालं. त्यानंतर काय मीटर क्यूब. ओके. व्हॉल्यूम काय बेटा मीटर क्यूब. मीटर कशाचं युनिट आहे लेंथचं. कशाचं युनिट आहे लेंथचं. मग लेंथचं सिम्बॉल काय यल, पण त्याचा पॉवर किती आहे 3. ठीक आहे. इथं टाईमचा काही रोल आहे का नाही, काही रोल नाही म्हणजे टी पॉवर 0. रिअरेंज करा. बघा एमचा पॉवर काही नाही म्हणजे 1. ओके. एलचा पॉवर 3 जर वर गेला तर -3. टीचा पॉवर 0. ज्याचा फॉर्म्युलामध्ये म्हणा किंवा युनिटमध्ये काही रोल नाही त्याचा पॉवर 0 घ्यायचा. एकदा लक्षात. ओके. युनिटवरून तुम्हाला डायमेन्शन्स काढणं सोपं जातं. ठीक आहे. बघा नेक्स्ट घ्या. नेक्स्ट घेऊ आपण आता ॲसेलरेशन घेऊ. ओके. नेक्स्ट काय घेऊ आपण ॲसेलरेशन. ओके. ॲसेलरेशन म्हणजे काय हो वेलॉसिटी ओके पर युनिट टाईम. ॲसेलरेशन म्हणजे काय वेलॉसिटी पर युनिट टाईम. आता वेलॉसिटीचं मी इथं ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे. मी कशाला टाईम वेस्ट करू. बघा लिहा L1 टी पॉवर -1 m पॉवर 0 डिवायडेड बाय टाईम. टाईम म्हणजे काय टी पॉवर +1. चला रिअरेंज करा. बघा L1 इथं ऑलरेडी आहे. टीचा पॉवर -1. टीचा पॉवर 1 गेला तर काय होतं टी पॉवर -1 म्हणजे टी पॉवर -2 आणि m पॉवर 0. ओके. नेक्स्ट घ्या. भरपूर साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहे. फोर्स घ्या. ओके. बघा फोर्सचा काय फॉर्म्युला आहे मास इंटू ॲसेलरेशन. मास इंटू ॲसेलरेशन. बघा ओके मास इंटू ॲसेलरेशन. एम मीन्स मास. मासचा काय सिम्बॉल आहे m पॉवर 1. ॲसेलरेशनचा आत्ताच वर्ड काढलं किती आहे L1 टी पॉवर -2 m पॉवर 0. ठीक आहे. रिअरेंज करा. बघा m पॉवर +1 m पॉवर 0 म्हणजे m पॉवर 1. ठीक आहे. L पॉवर 1 टी पॉवर -2. बघा फोर्सचं लक्षात ठेवायचं. फोर्सचं आपल्याला मॅक्सिमम वेळा काम पडते. m1 L1 t -2. फोर्सचं काय m1 L1 t -2. ओके. त्यानंतर बघा भरपूर अशा फिजिकल क्वांटिटीज आहे. ओके. भरपूर बघा ज्यांना नोट डाऊन करायचं आहे पॉज करून नोट डाऊन करून घ्यायचं. बघा नेक्स्ट घेऊ आपण. बघा 5 झाले आपले. त्यानंतर 6वा घेऊ आपण. फोर्स झाला. त्यानंतर घेऊ आपण काय घेऊ शकतो आता घ्या वर्क डन घ्या. फोर्स झाल्यानंतर काय घेऊ आपण वर्क डन. वर्क डन म्हणजे काय हो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. फोर्सचा आत्ताच फाइंड आउट केला आपण m1 L1 t -2. डी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय लेंथ. लेंथचा सिम्बॉल काय L पॉवर 1. व्हेरी गुड. ओके. m1 L पॉवर 1 L पॉवर 2 t पॉवर -2. ठीक आहे. आफ्टर दॅट घ्या 7th. ओके. वर्क डन पण झालं. त्यानंतर घेऊ आपण कायनेटिक एनर्जी. काय घेऊ आपण कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ½ mv². ठीक आहे. बघा m मास v वेलॉसिटी. ठीक आहे. पहा आता ज्या फॉर्म्युलामध्ये कॉन्स्टंट राहतो कॉन्स्टंटचं काही घेणं त्यांना डायमेन्शन्स फाइंड आउट करताना त्या फॉर्म्युलामधल्या कॉन्स्टंटसोबत आपल्याला काहीच घेणं देणं नाही आहे. म्हणजे 1/2 जो काही कॉन्स्टंट आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे याच्याशी आपल्याला काही देणं नाही. बघा हा झाला मास. ओके. त्यानंतर बघा आता हे आपण युनिट करून मासचं युनिट काय राहते किलोग्राम. वेलॉसिटीचं युनिट काय राहते मीटर पर सेकंद आणि त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे. बघा डायमेन्शन बघा किलोग्राम म्हणजे काय मास. मासचा सिम्बॉल काय m पॉवर 1. ठीक आहे. m म्हणजे काय इथं मीटर. मीटरचा सिम्बॉल काय लेंथ L पॉवर 1. s म्हणजे काय टाईम. टाईमचा सिम्बॉल काय t पॉवर 1 आणि त्याचा होल काय इथे स्क्वेअर. फक्त रिअरेंज करा. बघा m पॉवर 1 Lचा स्क्वेअर. बघा टीचा स्क्वेअर पण वर आलं तर काय झालं t पॉवर -2. ओके. म्हणजे कायनेटिक एनर्जी किती आहे m1 L2 t -2. बघा एक लक्षात घ्या. बघा वर्क डन घ्या कायनेटिक एनर्जी घ्या पोटेन्शियल एनर्जी घ्या टोटल एनर्जी घ्या त्यांचं डायमेन्शन एकच राहते. बघा का बरं वर्क डन आणि कायनेटिक वर्क डन आणि एनर्जीमध्ये कसं रिलेशन आहे. ओके. जसं की बघा समजा मी इथून तर इथपर्यंत धावलो. ओके. इथून तर इथपर्यंत गेलो म्हणजे मी काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं काहीतरी फोर्स अप्लाय केला म्हणजे वर्क डन केलं. पण ते वर्क डन कशामुळे केलं माझ्याकडे जी काही एनर्जी आहे म्हणजे एनर्जी आणि वर्क डन ओके डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशी आहे बेटा डायरेक्टली. जेवढी एनर्जी खर्च केली तेवढं जास्त वर्क डन. जेवढं कमी एनर्जी खर्च झालं तेवढं कमी वर्क डन. ओके. म्हणून एनर्जी आणि वर्क डन कशा एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे. बघा फोर्सचं लक्षात ठेवायचं m1 L1 t -2.
ओके. त्यानंतर वर्क डनचा M1L2T-2 बघा, फोर्समध्ये M1 आहे, इथं फक्त वर्क डनमध्ये काय होते L1च्या जागी L2. ओके. एनर्जीमध्ये पण M1L2T-2. ओके. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट पुन्हा 2-3 घेऊया. ओके. खूप अतिशय इंटरेस्टिंग आहे, अतिशय टॉपिकच हा पूर्णपणे इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बघा नेक्स्ट घेऊया आपण 8वं घेऊया. बघा तुम्ही एक पोटेन्शियल एनर्जी पण घेऊ शकता. पोटेन्शियल एनर्जीचं पण जो काही कायनाटिक एनर्जी आणि वर्क डनचा जो काही डायमेन्शन्स आला ते पोटेन्शियल एनर्जीचे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय mgh. ठीक आहे. एम म्हणजे काय मास किलोग्रॅममध्ये, जी म्हणजे ॲक्सलरेशन म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर, एच म्हणजे हाईट, हाईट कशामध्ये मोजतो आपण मीटरमध्ये. हे झालं लक्षात. आता बघा किलोग्रॅम, मीटर मीटरचा स्क्वेअर, सेकंडचा स्क्वेअर, किलोग्राम म्हणजे काय झालं मास, मास कशात M1, मीटर म्हणजे काय लेंथ Lचा स्क्वेअर. ओके. सेकंड म्हणजे काय टाईमचा स्क्वेअर. रिअरेंज करा. बघा M1L2T-2. हे तर लक्षात. कायनाटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन या तिघांचं आहे डायमेन्शन M1L2T-2. ओके. आता अशी भरपूर फिजिकल क्वांटिटीज आहेत, जसं तुम्ही प्रेशरचं घेऊ शकता. ठीक आहे. प्रेशरचा फॉर्म्युला राहतो फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे. फोर्सचं आत्ताच तुम्ही काढलं होतं बघा, काय M1L1T-2. ओके. एरियाचं युनिट काय राहते, मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट काय राहते मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर म्हणजे काय लेंथ, म्हणजे लेंथचा स्क्वेअर. फक्त रिअरेंज करा एकदा. M1 बघा L2 वर गेला तर 1 - 2 L⁻⁻1 T⁻². दिस इज द डायमेन्शन फॉर प्रेशर. ठीक आहे. बघा ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज होत्या, ज्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डायमेन्शन्सचा कॉन्सेप्ट यूज केला. ओके. डायमेन्शन्समध्ये आपण काय करता की ज्या काही फंडामेंटल क्वांटिटी आहे त्या फंडामेंटल क्वांटिटीची आपण काय करून राहिलो, पॉवर्स रेज करून राहिलो. ओके. मग फिजिक्समध्ये अशी काही आपल्याकडं कॉन्स्टंट्स आहे की ज्याही कॉन्स्टंटची काय राहू शकतात डायमेन्शन. ओके. हा आपल्या बुकामध्ये कॉन्सेप्ट दिलेला नाही, परंतु तो आपण महाराष्ट्र CT म्हणा अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तो कन्सेप्ट आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.